काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आता हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं समजतंय। हाथरसमध्ये जी दुर्घटना घडलेली होती त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्येच हळहळ व्यक्त करण्यात येते आणि त्या दुर्घटनेनंतर आता राहुल गांधी हे हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ते पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत, त्यांचं सांत्वन करणार आहेत। त्यानंतर ज्या ठिकाणी ही सगळी दुर्घटना घडलेली होती त्या ठिकाणी जाऊन देखील भेट घेणार असल्याची, त्या ठिकाणी जाऊन ते पाहणी देखील करणार असल्याची माहिती मिळते आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी एका सत्संगाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सत्संगाच्या दरम्यान काहीसा अनुचित प्रकार घडला आणि यामध्ये जवळपास 100हून अधिक जणांचा मृत्यू झालेला होता आणि ही घटना इतकी दुर्दैवी आहे की संपूर्ण देशभरामध्ये या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात आली होती, चेंगराचेंगरी झालेली होती। जवळपास 123 जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। नहीं मिला है। कहा जा रहा है पार्टी नेताओं कह रहे हैं कि ये मुआवजा बहुत कम है, मुआवजा ज़्यादा मिलना चाहिए और जांच जल्द से जल्द। हाँ, जांच हो, जांच होने के बाद में जो गुनाह है उसमें गुनहगार को कार्रवाई होनी चाहिए उसके खिलाफ। राहुल गांधी दुर्घटनेतील पीडितांच्या घरी पोहोचलेले आहेत, त्यांचं सांत्वन केलं जात आहे। हाथरसमध्ये सत्संगाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यानंतर चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये 123 जणांचा मृत्यू झाला होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।